नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 8 मधला इंडायसेस अँड क्यूब रूट आपण पाहणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा आपण द प्रॉडक्ट 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज 2⁵ इन विच 2 इज द बेस। म्हणजे लक्षात घ्या, आपण 2चा गुणाकार 5 वेळेस केलेला आहे, तर यामध्ये 2 हे बेस आहे आणि 5 इज द इंडेक्स आणि 5 हे आहे इंडेक्स अँड 2:5 इज द इंडेक्स फॉर्म ऑफ द नंबर। तर आता आपल्याला त्यानंतर आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस बघायचे आहेत आणि लॉ ऑफ इंडायसेसमध्ये एम अँड एन आर द इंटिजर, म्हणजे यामध्ये एम आणि एन हे काही इंटिजर आहेत। तर आता आपल्याला पहिलं एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ इंडायसेस मधला। लॉ ऑफ इंडायसेस मध्ये एकूण 8 आपल्याला नियम दिलेले आहेत। तर त्यामध्ये पहिला जो नियम आहे तो आहे इफ a to the power of m into a to the power of n is equal to a to the power of m plus n। म्हणजेच लक्षात घ्या, a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m वा अधिक n। आता ह्याचे एक्झाम्पल जर बघायचं असलं तर आता लक्षात घ्या, मला सांगा 3च्या डोक्यावर 5 आहे, म्हणजे 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात बरोबर 3चा 5वा अधिक दुसरा। म्हणजे लक्षात घ्या, इथे m अधिक n ची बेरीज झाली, म्हणजे आपण काय करणार आहोत, 5 अधिक 2 या दोघाची बेरीज करणार आहोत, तर 3चा 7वा घात आलेला आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे a to the power of m into a to the power of n इज इक्वल टू a to the power of m मायनस n। म्हणजे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वा घात वजा n। आता यामध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे 3⁹ डिवायडेड बाय 3�7, म्हणजे 3चा 9वा घात भागिले 3चा 7वा घात। म्हणजे यामध्ये बेस आपण सारखं ठेवलेलं आहे, फक्त इंडायसेस बदलले आहेत। तर यामध्ये 3चा 9⁻7 इज इक्वल टू 3⁵2, म्हणजे 3च्या घातावर 3 बेस आहे आणि 9 वजा 7 म्हणजे इथं किती आलं, 3चा दुसरा घात। त्यानंतर आपला तिसरा जो नियम आहे तो आहे a अधिक b कंसाचा m वा घात बरोबर a चा m वा घात गुणिले b चा m वा घात। म्हणजे a इंटू b ब्रॅकेट m इज इक्वल टू a टू द पॉवर ऑफ m इंटू a टू द पॉवर ऑफ m इंटू b टू द पॉवर ऑफ m इज इक्वल टू, आता आपल्याला एक्झाम्पल त्याचं बघायचं आहे 3⁵. आता 3⁵ ब्रॅकेट 7 म्हणजेच 3 गुणिले 5 कंसाचा 7वा घात। म्हणजे यामध्ये आपल्याला असं पाहायचं आहे 3चा 7वा घात गुणिले 5वा 7वा घात, म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, इथं गुणाकार करायचा आहे। त्याच्यानंतर बघा चौथा जो नियम आहे a to the power of 0 इज इक्वल टू 1, म्हणजे याचा 0वा घात। एक्झाम्पल आहे 5⁵0 इज इक्वल टू 1। त्यानंतर 6वा जो नियम आहे a to the power of -m इज इक्वल टू 1 अपॉन a to the power of m। म्हणजे लक्षात घ्या, 5व्या नियमामध्ये आपल्याला a चा -m वा घात आहे आणि त्यामध्ये 1/, आता मला सांगा अंशामधून छेदामध्ये आल्यानंतर a चा m वा घात काय झाला, इथं प्लस झाला। म्हणजे एक्झाम्पल आहे 5⁻³ इज इक्वल टू 1 अपॉन 5⁵3, म्हणजे 5चा -3रा घात बरोबर, म्हणजे 1 आलं न्यूमरेटरमध्ये, तर खाली 5चा 3रा घात। त्यानंतर 6वा जो नियम आहे a टू द पॉवर ऑफ m ब्रॅकेट n, म्हणजे लक्षात घ्या, आता ह्या दोघाचा काय होतो, इथं m गुणिले n ह्या दोघाचा गुणाकार होतो। a टू द पॉवर ऑफ m ब्रॅकेट n इज इक्वल टू a टू द पॉवर ऑफ mn। एक्झाम्पल आहे 5 पॉवर 4 इंटू 2, म्हणजे या ठिकाणी 5चा 4था आणि 4चा आणि 2चा दोघाचा गुणाकार झालेला आहे, म्हणजे 5⁴ इंटू 2 इज इक्वल टू 5⁸. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे a बाय b ब्रॅकेट m, म्हणजे लक्षात घ्या, आता a बाय b ब्रॅकेट m म्हणजे याचा m वा घात भागिले b चा m वा घात। एक्झाम्पल आहे 5⁵5 डिवायडेड बाय 7 ब्रॅकेट 3, म्हणजे लक्षात घ्या, इथं आपल्याला काय बघायचं आहे, तर 5चा 3रा घात वजा 7चा 3रा घात। तर त्याच्यानंतर आता आठवा नियम बघायचा आहे a बाय b
ब्रॅकेट मायनस यम इज इक्वल टू, आता लक्षात घ्या यामध्ये काय करायचं आपल्याला, ए बाय बी, यामध्ये आता आपल्याला अंश आणि छेद म्हणजे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये इथं बदल होतो, म्हणजेच बी बाय एम म्हणजे छेद आहे तो वर जातो आणि अंश काय होतो खाली होतो आणि तो मायनसचं काय होतं प्लस होतं, म्हणजे बी बाय एम ब्रॅकेट यम. एक्झाम्पल आहे 5⁻7 म्हणजे 5⁻7 ब्रॅकेट -3. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं करायचं आहे की यामध्ये -3 असल्यामुळं आता हे 7 वर जातो म्हणजे अंशामध्ये जातो आणि 5 खाली येतो, म्हणजे 7/5 ब्रॅकेट 3. अशा प्रकारे आपण इंडायसेस अँड क्यूब रूटमधील आपण 8 नियम म्हणजे लॉ ऑफ इंडायसेस आपण पाहिलेलो आहोत.